मध्यरात्रीपासून सांगली शहरामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले। दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे सांगली शहरासह उपनगरामध्ये दैना उडाली आहे। नागरिकांची घरे, झोपड्या, अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले। उपनगरामध्ये दलदल आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले। नाले, गटारी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले। शामरावनगर, जामवाडी, मंगलमूर्ती कॉलनी, अष्टविनायक नगर, आनंदनगर, कुपवाड नाला, शिंदेपूल, आरवाडे पार्क, ताराई पार्क, साईनाथ नगर, मांडलेसवाडी, वाघमोडे नगर, वखार भाग, स्टेशन रोड, राजवाडा चौक, आमराई चौक, काँग्रेस भवन चौकासह अन्य चौक जलमय झालेत। भीमनगरसह काही झोपडपट्ट्यांमध्ये नाल्याचं पाणी शिरले। दरम्यान पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले, परंतु पावसाचा जोर कमी होत नसल्याने त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिकेची यंत्रणा सांगली, कुपवाड आणि मिरजेतील पाणी निचऱ्यासाठी झटत होती। आयुक्त गांधी यांनी स्वतः पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली। पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या। मध्यरात्रीपासून पावसाने उग्र रूप धारण केलं। एकसारखी पावसाची संततधार सुरू होती। दिवसभर पाऊस पडतच होता, त्यामुळे सांगली शहरासह उपनगरामधील जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। विशेषतः कुपवाडमधील काही भाग, सांगलीतील शामरावनगरमध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। शामरावनगरमध्ये पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले। दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झालं। बायपास रोड, स्टँड रोड, स्टेशन चौकामध्ये बराच वेळ वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनधारकांची पुरती तारांबळ उडाली। शनिवारचा आठवडा बाजारवरही पाणी पडलेलं आहे। ऑगस्ट 2023 पासून या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिका प्रशासन काम बघतंय। गेल्या 2 वर्षाचा अनुभव बघितला तर महानगरपालिका प्रशासन नाले सफाईवरती 1.5 कोटी रुपये खर्च करते आणि 1.5 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा समोर परिस्थिती अशी आहे। तुम्ही जर बघितलं आता या ठिकाणी माध्यमांनी जर बघितलं तर ते जनतेसमोर आणावं। गटरीतनं जो गाळ काढला आहे, ते गाळ बघितल्यानंतर लक्षात येईल की नाले सफाई झाली आहे की नाही झाली। दुसरा एक मुद्दा की मेच्या तोंडापर्यंत, पावसाळा जूनला येतोय, मेच्या तोंडापर्यंत तुम्ही नाले सफाई करत नाही, पुन्हा 1.5 कोटी रुपये खर्च झाले म्हणून सांगता। त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही येता, पलीकडची जी गटर ज्या ठिकाणी उभारली त्या उजव्या हाताला गटर मंजूर आहे PWD मधून, ती गटर वास्तविकरित्या अगोदरच पूर्ण व्हायला पाहिजे होती। जर 1 वर्ष झालं ती गटर पेंडिंग आहे। ती पेंडिंग असण्याचं कारण एक आहे, PWD म्हणते अतिक्रमण हटवून दिल्याशिवाय आम्ही गटर करणार नाही, आणि अतिक्रमण हटवून द्यायला महानगरपालिका प्रशासन काम करत नाही, आणि या दोघांच्या त्या समन्वयाच्या अभावानं ती गटर पेंडिंग राहिल्यामुळं त्या भागाचा संपूर्ण पाण्याचा लोड शामरावनगरच्या बाजूला सरकला पावसामध्ये, आणि त्यामुळं रस्ते पाण्याखाली गेले, लोकांच्या घरादारात पाणी खेळायला लागले, आणि याला जबाबदार संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन आहे। जर ते अतिक्रमण वेळीच हटवले गेले असते आणि त्या ठिकाणी गटर चालू करून देऊन त्या गटरीला जर मार्ग दाखवला असता तर बऱ्यापैकी पाण्याचा 50% लोड पुढच्या बाजूला आला असता। राहिलेल्या 50% भागावरती याच्या आधीसुद्धा पाऊस झालेत। गेल्या 2 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधी निर्माण झालेली नव्हती। आत्ताची परिस्थिती जी निर्माण झाली ती केवळ या अतिक्रमणामुळं। आणि दुसरी गोष्ट, गेल्या 2 वर्षात नाले सफाईच्या नावावरती केलेला विनाकारांचा अवास्तव खर्च आहे, त्यातनं साध्यता काही झालेलं नाही आहे। संपूर्णपणे बघितलं तर आज तुम्ही गटरी पूर्ण काढून बघा, कचरा निघायला लागला आहे, ट्रक कचऱ्यात। या सगळ्या गोष्टी असताना महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग काय करतोय, नगर रचना विभाग अतिक्रमणासाठी काय करतोय, आणि या सगळ्या याच्यावरती प्रशासन म्हणून याचे महानगरपालिका काय करते हा मोठा प्रश्न आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, आणि ही परिस्थिती फक्त शामरावनगरची नाही आहे, अखंड सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत सगळ्याच नाल्यांच्या बाबतीत बोंबाबोंब आज महानगरपालिका प्रशासनाने करून ठेवलेली आहे। मी संदीप दिनकर दळवी, शामरावनगरमधील सामाजिक कार्यकर्ता आहे। आता चालू असलेल्या या मुसळधार पावसामुळं शामरावनगरची अत्यंत दयनीय अवस्था आहे, आणि ही अवस्था ही कायम अशी होते। त्यामुळं राजकीय लोक कोणीही व महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत। आज जर आत्ता शामरावनगरमध्ये बघितलं तर महसूल कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महादेव मंदिर कॉलनी या इतर सगळ्या परिसरात मिळून 100 ते 150 घरात पाणी गेलेलं आहे। आज दसऱ्याचे दिवस आहेत, देवसुद्धा अक्षरशः पाण्याखालीवर तरंगत आहेत। अशी अवस्था या शामरावनगरमध्ये आहे, आणि अशी अवस्था असताना महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे।